तर मला आलता भाऊ माझ्या ब्रदरचा फोन की आपल्या घरी म्हणे एसी बसाळणारे येऊ राहिले तर म्हणे एकदा खाली जायचं म्हणे. तर खाली तर यायलाच होते, मग तेले दिली एसी दाखवून. मग येता की काढली एसी अनबॉक्सिंग. एसी कुठे बसाळणं हे जागाही दिली दाखवून. आणि आज तर म्हटलं बा घराचा डायरेक्ट धिंगाणा वाजवणं चालू आहे डायरेक्ट. ह्या घराचं काम तर असं चालू होतं की डायरेक्ट 3 खिवे ठोकल्यावर म्हणे की गलतीची मिस्टेक होऊ गई. जाऊ दे भाऊ आता काही इलाज नाही. अंदरचं काम तर एसीच झालं, साईडचं बी गरम केंद्रीय बिंदू बी बसाडून टाकलं. मग एकदार पाहिलं होतं एसी फक्त चालू करू. मग एसी चालू करल्यावर कल्याणी तर नाचेलेच लागेल ते थंडे थंडे हवे. थंडे हवेत म्हटलं तुम्हीच नाचा, म्हटलं अजून मला लग्न म्हणजे जाणार. थंडी हवा जर खाल्ली तर म्हटलं अजून उन्हाचा झपकाही लागेल. सुमित आलता, सुमित म्हणे की लग्न लागल्याशी चाल म्हणलं लवकर. आणि अडी येऊन लग्न लागायचं टाइमवर आलो, कारण की याले म्हणता टाइमिंग. मग लग्न गिग्न लागल्यावर मग निघलो घरी आल्यावर बी आपल्याला हंडीने नव्हती भाऊ भरायला. नाही म्हणायचं तर कोणतं कारणच नव्हतं भाऊ, नाही तर संध्याकाळचं जेवण तर काही भेटणारच नव्हतं. तसं तर गॅस भरायला जावं लागते पिंपळगावले, पण आपल्या गावानेटच दादुलगावले गॅस भेटते. तर म्हटलं आज दादुलगावलेच जाऊ. तडी गेल्यावर तर म्हणत जास की अडी तर गॅसची हंडी भेटतच नाही आता. आज तर म्हटलं पिंपळगावली जायचं काम पडलं, म्हटलं पिंपळगावली जाऊ म्हटलं, पण आज तर गॅसची हंडी भरूनच आणू. आणि या टरकातली जेसीबी आहे की लोटन आहे काही समजतच नाही जात जाय. म्हटलं जाऊ दे काही असो, हे तरी बरं आहे म्हटलं बाकी अडी हिंगण्याली गॅस भेटते भरून. पण छोटे उस्ताद तर गाडीच्या पुढेच मारल तिकडे जे. म्हटलं भाऊ ती गाडी जाऊ दे म्हटलं, आम्हाला काही घाई नाही. अजून म्हटलं गॅस गीस भरून आल्यावर म्हटलं अडून गडी रस्त्यानं. मग अडी आल्यावर घेतला गॅस गीस भरून, गॅस भरून निघलो घरा. आपल्या इंस्टाग्राम फॅमिली मध्ये जुट्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.